येतात. मला पण सुपर थँक्स आलेत, पण मी सुपर थँक्सचा ऑप्शन घेतला नाही. हो मित्र. कारण की सुपर थँक्स असतात, मेंबरशिप असतात, त्यातनं पण तुम्हाला पैसे मिळतात. पण तुम्ही फार दक्षता घ्यायची असते. चॅनल मॉनिटाईज करायच्या वेळेस फार दक्षता घ्यायला लागते मित्र. फार म्हणजे फार दक्षता घेते. तुमची थोडीशी चूक फार हे होते. त्यामुळं तुम्ही यूट्यूबचा अभ्यास करा. एकमेकांच्या लाईव्हवर जात जा, एकमेकांचं मार्गदर्शन ऐकत जा. जे आपल्या पुढं आहेत किंवा जे सिनियर आहेत, अशा लोकांशी तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवा. त्यांच्याशी टचमध्ये राहा. त्यांचा अनुभव शेअर करा. यूट्यूबवर भरपूर छान छान व्हिडिओ असतात, ते पहा. त्याच्यावरून तुम्हाला आयडिया मिळेल. हो, बरेचसे यूट्यूबरमध्ये आहे मी करतो, काय मी करतो, तसं मी करू नका मित्र. आपलं म्हणा सगळ्यांनी. आणि नक्की एकमेकांना हेल्प करा. आणि मी आहे, मी पण मार्गदर्शन करत असतो. मला तर जास्त टेक्निकल नॉलेज नाही मित्र. मला अजून साधं फिल्टर कसा लावायचा माहीत नाही. हो, आमच्या ताईंना तर लगेच, ताई आमच्या हुशार आहेत फिल्टर लावण्यात. मी फिल्टर लावत नाही. आपणच फिल्टर आहोत, आपणच क्लिअर आहोत. मला अजून फिल्टर लावता येत नाही. परत एडिटिंग करता येत नाही. परत ते 1-2 ॲप आहेत, ते आत्ताशी मी डाउनलोड केलेले आहेत. त्या हळूहळू त्यातनं शिकतो. म्हणून मी सगळ्या यूट्यूबर सांगत असतो की रोज काय ना काहीतरी नवीन शिका. आता आमच्या पिढीला मोबाईल म्हणजे एक नवीनच काहीतरी वाटतं. आमच्यावेळेस फोन होते, पत्र लिहायचो, चिठ्ठी लिहायचो आम्ही. चला मित्र, मेसेज वाचतो. शॉर्ट फिल्मसाठी चॅनल बनवायचा की सजेस्ट करताल का सर आपण? हो, करेल ना, नक्की. शॉर्ट फिल्मसाठी जर तुमच्याकडे कल्पना असेल, आयडिया असेल, किंवा कुठल्या विषयावर तुम्ही शॉर्ट फिल्म करणार आहात, तो जर विषय तुमच्याकडे असेल तर नक्की शॉर्ट फिल्म तुम्ही करू शकता. तुम्ही चॅनल उघडू शकता. बरेचसे यूट्यूबर्स आहेत, त्यांचं प्रोडक्शन आहे, शॉर्ट फिल्म प्रोडक्शन आहे. जसं शॉर्ट फिल्म प्रोडक्शन तुम्ही काढू शकता. तुमच्याकडे जर एक थीम असेल किंवा काहीतरी एक विषय असेल, त्या एकच विषय घ्या, एका विषयावर तुम्ही शॉर्ट फिल्म काढू शकता. आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सामाजिक विषयावर जर तुम्हाला शॉर्ट फिल्म काढायची असेल तर तुम्ही त्या टाईपचा तुम्ही चॅनल काढू शकता. त्या टाईपचे तुम्ही व्हिडिओज अपलोड करू शकता, शॉर्ट व्हिडिओज अपलोड करू शकता. जर तुम्ही शॉर्ट फिल्म चॅनल काढला तर तुम्ही शॉर्ट्सपेक्षा लाँग व्हिडिओजवर जास्त भर द्या. कारण की लाँग व्हिडिओला जेवढा तुम्हाला व्ह्यूवर्स मिळतात ना, तर तुमचा वॉच टाईम लवकर वाढतो आणि तुमचा चॅनल लवकर मॉनिटाईज होतं. म्हणून मी सगळ्यांना सांगतो की, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या स्वतःच्या आवाजातले व्हिडिओज बनवा पहिल्यापासून. आता मी पहिल्यापासून लिपसिंगचे आणि ट्रेंडिंगचे व्हिडिओज बनवतो. पण आता माझा चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर मी माझ्या स्वतःच्या आवाजातले बनवणार आहे. कारण जर तुमचा आवाज चांगला असेल आणि तुमचा जर आवाज सगळ्यांना आवडत असेल आणि तुमचं जर भाषेवर होल्ड असेल आणि तुमचं उच्चार जर चांगले असतील तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या आवाजातले व्हिडिओ नक्की बनवा मित्र. सर, तुमचा आत्मविश्वास आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड खूप आवडला. अच्छा, धन्यवाद. हो, पॉझिटिव्ह राहावा मित्र. आणि माझे रेकॉर्डेड लाईव्ह बघा दादा. मी माझ्या लाईव्हचं प्रमोशन कमी करतो. मी दुसऱ्यांच्या चॅनलचं प्रमोशन जास्त करतो. हो, आमच्या होममेकर शीतलताई आहेत. त्यांचे 4 महिन्यापूर्वी 5K सबस्क्रायबर होते. आत्ता त्यांचे सबस्क्रायबर किती आहेत मित्र? 3 महिन्यामध्ये त्यांचे आता 50K सबस्क्रायबर आहेत. मी का नावं सांगतो असं की मी मागे माझ्या लाईव्हमध्ये सांगितलं होतं की काही दिवसाने प्रत्येक घरात यूट्यूबर असेल. तुम्ही यूपीमध्ये म्हणा, दिल्ली म्हणा, असे बाहेरचे प्रांत आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक छोटा मुलगा यूट्यूब चॅनल काढतो मित्र. तर आपलं महाराष्ट्र मुलांनी का नाही काढावं? हो, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर भरपूर आहेत. काल मी एक दादा आहेत, मी नाव सांगत नाही त्यांचं, कोकणी, त्यांचा चॅनल आहे. त्यांचे पण 15K सबस्क्रायबर आहेत. ते पण माझ्यासारखे बोलतात, माझ्यापेक्षा यंग आहेत आणि ते कोकणी भाषा बोलतात. आता मी माझ्या लाईव्हमध्ये सांगतो ना, कोकणी भाषा महाराष्ट्रामध्ये फार फेमस आहे. कोकणी भाषा म्हणा, खानदेशी भाषा म्हणा, मुंबईकरची भाषा म्हणा, सोलापूरची भाषा वेगळी, रत्नागिरीची भाषा वेगळी, नागपूरची भाषा वेगळी. आणि अशा भाषेचे लोकांना तुमचे जर आवाज आवडला, तुमचं बोलणं जर आवडलं तर तुमचा चॅनल ना मित्र 3 महिन्यामध्ये मॉनिटाईज होतो. 3 महिन्यामध्ये. हो, 3 महिने. फक्त तुम्ही लाँग व्हिडिओ, तुमच्याकडे विषय पाहिजे तर तुम्ही शॉर्ट फिल्म काढू शकता दादा. पण तुमच्याकडे विषय पाहिजे. मी तुम्हाला सांगेल की तुम्ही जर तुमचा कुठल्या गोष्टीमध्ये अभ्यास असेल तेच निवडा. हो, आपल्याला जिकडे जायचं आहे तोच रस्ता पकडा. जिकडे जायचं नाही तो रस्ता पकडू नका. हो, जसा मी रस्ता पकडला कॉमेडीज. मी जर दुसरा चॅनल काढला असता तर आपल्यामध्ये जे काय कला आहेत, गुण आहेत, त्या प्रकारे चॅनल बनवा मित्र.